नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा भरतीसाठी जे वारंवार विचारण्यात येणारे 45 प्रश्न आहेत। हे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। कारण मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत पहा, हे 2011 पासून ते 2018 पर्यंत या 8 वर्षामध्ये जवळपास एक प्रश्न जो आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे। त्यामुळे हे 45 प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न पहिला आहे, डॅश या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले। म्हणजे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली। मित्रांनो, आपल्याला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून उत्तर द्यायचं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे। तसेच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओची PDF जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन आपण टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी जॉईन करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या PDF उपलब्ध करून दिलेले आहेत। तर पहा, प्रश्न दुसरा आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे NCL नॅशनल केमिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुणे शहरामध्ये आहे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 आहे, टिपेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे टिपेश्वर अभयारण्य। प्रश्न क्रमांक 4 आहे, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणतं। पहा, मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र कोणतं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केसरी हे मराठीतील पहिलं वृत्तपत्र आहे। प्रश्न 5वा आहे, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो। पहा, म्हणजे आपला मराठवाडा कधी स्वतंत्र झालेला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा साजरा केला जातो। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतातील सर्वात मोठ्या खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चिल्का सरोवर हे ओडिशा राज्यामध्ये येतं। हे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे। मित्रांनो, आपण हे जे प्रश्न आहेत हे फक्त प्रश्न आपण वन लाइनर पद्धतीने घेत आहोत, प्रश्न आणि उत्तर। आपल्याला जर पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न जर पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिली आहे तुम्हाला, MPSC एक्सप्लोरर या नावाने आपलं दुसरं एक यूट्यूब चॅनल आहे। त्या चॅनलवरती जाऊन आपण जॉईन करा किंवा सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये क्वेश्चन मिळणार आहेत। प्रश्न 7वा आहे, जगातील लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे। उत्तर आहे याचा दुसरा क्रमांक भारताचा आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, आणि चीन हा जो देश आहे हे पहिल्या क्रमांकावरती आहे। तर मित्रांनो, जे काही आपले विद्यार्थी आहेत की त्यांना वाटतं की पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जे काही पुस्तक आहेत ते कोणते आहेत, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तर पहा, यामध्ये जे पोलीस भरती सराव प्रश्न संच आहे संपूर्ण स्पष्टीकरणासहित, यामध्ये 12,500 पेक्षा जास्त प्रश्नांचा उल्लेख करण्यात आलेला आहे, आणि तेही पूर्ण स्पष्टीकरणासहित, आणि चालू घडामोडी देखील यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। पहा, लेखक आहेत राजकुमार महारणवार, आणि पब्लिकेशन आहे यशोदा पब्लिकेशन पुणे यांच्यातर्फे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे हे। आणि यामध्ये पहा, जर आपल्याला वाटत असेल की हे पुस्तक नेमकं का घ्यायचं, तर या पुस्तकाची जे काही खास वैशिष्ट्य आहेत ते म्हणजे की महाराष्ट्रातील जे काही टॉप अकॅडमी आहेत आणि नामवंत लेखक आहेत यांच्याद्वारे या पुस्तकामध्ये प्रश्नपत्रिका सेट केलेल्या आहेत। आणि हे जे प्रश्न आहेत पहा, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या पोलीस आणि पोलीस चालक पदासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आपल्याला हे पुस्तक। सोबतच मित्रांनो, हे जे पुस्तक आहे हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सराव प्रश्नसंच देखील ठरणार आहे, आणि महाराष्ट्रातील 28 नामांकित अकॅडमीचे जे काही प्रश्नसंच आहेत या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहेत। सोबतच पहा, यशोदा पब्लिकेशनचं दुसरं एक पुस्तक आहे पोलीस भरतीला जाता जाता, यामध्ये ज्या काही पोलीस भरती आणि ज्या काही आपल्या सरळ सेवा पद्धतीने भरती होतात त्यामध्ये जे महत्त्वाचे जे काही टिप्स आहेत किंवा नोट्स आहेत या पुस्तकामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेले आहेत, म्हणजे वन लाइनर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व नोट्स ह्या देखील मिळणार आहेत। आपल्याला जर पुस्तक हवं असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत पहा, हे 2 कॉन्टॅक्टवर आपण कॉल करू शकता, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देखील दिलेले आहेत, त्या ठिकाणाहून जाऊन आपण हे पुस्तक खरेदी करू शकता। प्रश्न क्रमांक 8 आहे, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे। पहा मित्रांनो, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय पर्वत शिखरांमध्ये खालीलपैकी सर्वात उंच शिखर कोणतं आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 K2 हे भारतातील सर्वोच्च शिखर आहे, म्हणजे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे, पहिल्या क्रमांकावरती आहे माउंट एव्हरेस्ट। प्रश्न 10वा आहे, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे। आणि लक्षात ठेवायचं मित्रांनो, लोकसंख्या जर आपल्याला विचारलं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडला आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1919 साली जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे। पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12 आहे, छोडो भारत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली।
उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1942 साली छोडो भारत चळवळ किंवा आंदोलन सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 1942. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी भारताचा प्रथम व्हाईसरॉय कोण होता? पहा, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग. हे जे आहे हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14 आहे, पंचशील करार कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे? पहा, पंचशील करार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत आणि चीन या दोन देशांच्या दरम्यान झालेला आहे पंचशील करार. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15 आहे, आर्य समाजाची स्थापना कोणी केली? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली आहे. पर्याय क्रमांक 4 स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? पहा, भारताचे पहिले राष्ट्रपती हा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि भारतातील आपल्याला पहिले पंतप्रधान देखील विचारण्यात येतात. तर भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत पहा पर्याय क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे भारताचे पहिले राष्ट्रपती आहेत आणि पंतप्रधान हे जे आहेत पहा हे पंडित नेहरू आहेत, भारताचे पहिले पंतप्रधान. लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची एकूण संख्या किती असते? पहा, महाराष्ट्रातून आपल्या लोकसभेवर निवडून किती खासदार जातात? उत्तर आहे पर्याय 2 48 खासदार हे महाराष्ट्रामधून लोकसभेवर निवडून जात असतात. पर्याय क्रमांक 2 48. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक डॅश मध्ये पार पडली? म्हणजे कोणत्या वर्षी भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1952 साली भारतामधील पहिली सार्वत्रिक निवडणूक झालेली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना या नावाने केलं जातं? पहा, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी घटना या नावानं ओळखतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 42वी जी घटना आहे म्हणजे 42वी जी घटनादुरुस्ती आहे याला मिनी घटना म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन या नावानं ओळखतात. 42वी घटनादुरुस्ती. प्रश्न क्रमांक 20 आहे, जगात सर्वात मोठी लोकशाही खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? पहा, जगातील सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशात आहे किंवा कोणत्या देशाची आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारताची जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. पर्याय क्रमांक 1 भारत. प्रश्न क्रमांक 21 आहे, भांड्यांना कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कथील या धातूचा वापर केला जातो भांड्यांना कलई करण्यासाठी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 22 आहे, समुद्राची खोली मोजण्याच्या साधनाला काय म्हटलं जातं? पहा, ज्या साधनाने किंवा ज्या उपकरणाने समुद्राची खोली मोजतात त्याला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 त्याला फॅदोमीटर म्हणतात किंवा फॅडोमीटर म्हणतात. फॅडोमीटर म्हणजे समुद्राची खोली मोजण्याचं साधन. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 23 आहे, लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते? पहा, लिंबूवर्गीय जे काही फळं आहेत यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विटामिन सी म्हणजे जीवनसत्व क. हे जे आहे हे सर्व लिंबूवर्गीय फळं म्हणजे आंबट प्रकारची फळं असतात त्यामध्ये जीवनसत्व क हे जास्त प्रमाणात असतं. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 24 आहे, वैद्यकशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? पहा, वैद्यकशास्त्राचे जनक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हिप्पोक्रॅट्स यांना वैद्यकशास्त्राचे जनक म्हणतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 25 आहे, गोबर गॅस संयंत्रातून कोणता वायू मिळतो? पहा, म्हणजे गोबर गॅसमध्ये मुख्यतः कोणता वायू आपल्याला मिळू शकतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मिथेन हा जो वायू आहे हा गोबर गॅसमधून सर्वात जास्त मिळतो मिथेन. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 26 आहे, जर कोणाला शेअर बाजारामध्ये उलाढाल करायची असेल तर त्या व्यक्तीचे डॅश खाते असायलाच हवे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डीमॅट खातं हे जे आहे हे असायला पाहिजे. लक्षात ठेवा मित्रांनो, जर कोणाला शेअर मार्केटमध्ये जर उलाढाल करायची असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं डीमॅट खातं हे असणं बंधनकारक असतं. पर्याय क्रमांक 3 डीमॅट अकाउंट. प्रश्न क्रमांक 27 आहे, अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. अर्थशास्त्राचे जनक. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात आणि भारतीय अर्थशास्त्राचे जनक हे जे आहेत मित्रांनो हे दादाभाई नौरोजी यांना म्हटलं जातं भारतीय अर्थशास्त्राचे जनक. या ठिकाणी आपल्याला विचारले फक्त अर्थशास्त्राचे जनक ते आहेत ॲडम स्मिथ. प्रश्न 28, भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? पहा, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक. उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 स्टेट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवायचे म्हणजे SBI ही जी बँक आहे ही सार्वजनिक क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी बँक आहे आणि बँकांची बँक हे जे आहे हे रिझर्व्ह बँकेला म्हणतात म्हणजे RBI ला म्हणतात. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतीय नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंतप्रधान हे जे आहेत हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 30 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? म्हणजे आपल्याला प्रश्न असा आहे की RBI ची स्थापना कधी झाली?
याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1935 साली आरबीआयची स्थापना झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 31 आहे. सन 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 4. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये मुलींसाठी 1848 या वर्षी पहिली मुलींची शाळा सुरू केली आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. कोठे केली आहे? पुणे या ठिकाणी भिडे यांच्या वाड्यामध्ये. प्रश्न क्रमांक 32 आहे. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गोपाळ गणेश आगरकर म्हणजेच गो ग आगरकर यांनी सुधारक या नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 33 आहे. मुकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केलं? पहा, मुकनायक हे जे पाक्षिक आहे हे कोणी सुरू केलं होतं? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे म्हणजे यांनी मुकनायक हे पाक्षिक सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग म्हणून कोणाला ओळखलं जातं? पहा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं कोणाला म्हणून ओळखतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग असं म्हणतात. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 35 आहे. मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिलं? मराठी सत्तेचा उदय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 36 आहे. रामकृष्ण मिशन याची स्थापना कोणी केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. स्वामी विवेकानंद. लक्षात ठेवायचं मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37 आहे. महात्मा फुले यांनी डॅश या संस्थेची स्थापना केलेली आहे म्हणजे कोणत्या संस्थेची स्थापना ही महात्मा फुलेंनी केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 38 आहे. भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार कोणता आहे? पहा, भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. भारतरत्न हा जो आहे हा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार समजला जातो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 39. भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण आहे? पहा, असा पहिला खेळाडू कोण आहे की त्यांना भारतरत्न पुरस्काराने नावाजला आहे? उत्तर आहे पहा सचिन तेंडुलकर. पर्याय क्रमांक 2 यांना हे असे पहिले खेळाडू आहेत की यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 40 आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतात. प्रश्न क्रमांक 41. जागतिक चिमणी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 20 मार्च हा जो दिवस आहे या दिवशी जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो किंवा पाळला जातो. प्रश्न क्रमांक 42 आहे. कोणत्या दिवशी देशामध्ये पोलीस हुतात्मा दिन हा साजरा करतात किंवा पाळला जातो? पहा, पोलीस हुतात्मा दिन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस हुतात्मा दिन हा आपल्या देशामध्ये पाळला जातो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43 आहे. जागतिक हिंदी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पहा, जागतिक हिंदी दिवस. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस साजरा करतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44. आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? पहा, आंतरराष्ट्रीय योग दिन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 21 जून हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 45 आहे. संगणकीय भाषेमध्ये www याचा फुल फॉर्म काय होतो किंवा पूर्ण अर्थ काय आहे? पहा, www. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. वर्ल्ड वाईड वेब हा जो आहे हा www चा फुल फॉर्म आहे. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे होते पहा जनरल नॉलेजचे 45 प्रश्न जे की आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये विचारतात. तर आपल्याला या 45 प्रश्नांपैकी किती प्रश्नाचं उत्तर येत होतं हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच मराठी नोकरी टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 700 पेक्षा जास्त PDF नोट्स आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.